नमस्कार. मी 24 तासवर 24 तास प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांना विनम्र अभिवादन. मी 24 तास आज आपल्यासाठी घेऊन आला एक खास चर्चासत्र 10वी-12वी नंतर पुढे काय. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत नंदकिशोर परब सर. नंदकिशोर परब सर हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी एज्युकेशन ट्रस्टचे मानद संचालक आहेत. परब सरांनी संपूर्ण महाराष्ट्रात MPSC, UPSC आणि स्पर्धा परीक्षांची मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या आहेत. नंदकिशोर परब सर, मी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर, करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी काय मार्गदर्शन कराल? सर्वप्रथम महाराष्ट्रातील 10वी आणि 12वीची परीक्षा यावर्षी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. करिअर ही अशी एक संकल्पना आहे की ज्यामध्ये बरेचसे समाजशास्त्रज्ञ अजूनही त्याबद्दलची व्याख्या शोधत आहेत. करिअर हा इंग्रजी शब्द आहे. करिअरचा मराठी प्रतिशब्द हा भवितव्य. मला असं वाटतं की कुठल्याही विद्यार्थ्याने किंवा व्यक्तीने समाजामध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण करणे म्हणजे करिअर. करिअरची निवड करताना सर्वप्रथम विद्यार्थी आणि पालक या दोघांनी घ्यायची पहिली काळजी म्हणजे त्या विद्यार्थ्याचा कल कुठल्या दिशेने आहे ते ओळखणं. आता कल ओळखण्यासाठी विशेषतः पालकवर्ग हा लहानपणापासून आपल्या विद्यार्थ्याला किंवा पाल्याला सतत पाहत असतो. त्यामुळे त्यामधल्या त्याच्या आवडी निवडी ह्याबद्दलचं पालकांना व्यवस्थित भान असतं. तर पहिला मुद्दा म्हणजे विद्यार्थ्याचा कल कुठल्या क्षेत्राकडे आहे ते पाहणं किंवा ते ओळखणं. नंतर दुसरा मुद्दा असा आहे की एखादं करिअर निवडल्यानंतर त्या करिअरमधील एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं किंवा त्या फील्डमध्ये काम करत असलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेट देऊन त्या कामाबद्दलची माहिती करून घेणं. अन्यथा कसं होतं की एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा मला इंजिनियर व्हायचं आहे, मला ॲक्टर व्हायचं आहे, पण नक्की डॉक्टर, इंजिनियर, ॲक्टर नेमकं काय काम करतात, ते काम करत असताना त्यांना कुठल्या कुठल्या परिस्थितीतून जावं लागतं ह्याबद्दलचं कदाचित विद्यार्थ्यांना तेवढं नॉलेज नसतं किंवा ज्ञान नसतं. त्यामुळे सर्वप्रथम त्या फील्डमधली व्यवस्थित माहिती करून घेणं हा दुसरा मुद्दा आहे. त्यानंतर ज्या संस्थेमध्ये ते शिक्षण दिलं जातं किंवा समजा एखाद्या विद्यार्थ्याने एअर होस्टेस मला व्हायचं आहे असं ठरवलं, तर ते एअर होस्टेससाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याकडे आहेत का. म्हणजे तिसरा मुद्दा असा येतो की स्वतःचं आत्मपरीक्षण करणं की मला एका विशिष्ट करिअरकडे जर समजा करिअर म्हणून पाहायचं असेल तर मी विद्यार्थी म्हणून आणि पालकांनी आपलं एक स्वतः आत्मपरीक्षण करणं की माझा विद्यार्थी किंवा मी विद्यार्थी म्हणून त्या करिअरसाठी योग्य आहे का. त्यानंतरचा मुद्दा असा येतो की बऱ्याचशा संस्था तुम्ही पाहताय आपल्या आजूबाजूला विविध सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. ह्या संस्था खरोखरच रजिस्टर्ड आहेत का, मान्यता प्राप्त आहेत का. बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो की जाहिरातींना बळी पडून बरेचसे विद्यार्थी XYZ एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा संस्थेमध्ये प्रवेश घेतात, पण ती डिग्री मिळते. पण डिग्री मिळाल्यानंतर लक्षात येतं की ती संस्था प्रमाणित नसल्यामुळे ते सर्टिफिकेशन किंवा तिथून मिळालेलं शिक्षण आता जगाच्या बाजारामध्ये कुठेही उपयोगी पडत नाही. त्यामुळे इन्स्टिट्यूट किंवा एखादी संस्था निवडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही पालकांसाठी ही सूचना आहे की आपण ज्या संस्थेमध्ये आपल्या विद्यार्थ्याला प्रवेश देणार आहोत त्याच्या आवडीच्या कलानुसार किंवा क्षेत्रानुसार त्या संस्थेबद्दलची नीट माहिती किंवा त्या संस्थेमधून पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांशी, त्या पालकांशी जर सविस्तर बोलता येत असेल तर ते जरूर करा, म्हणजे पुढे जाऊन तुमची फसगत होणार नाही. त्यानंतरचा महत्त्वाचा एक मुद्दा असा असतो की तो म्हणजे फायनान्शियल सपोर्ट. आज आपण पाहतोय 21व्या शतकामध्ये विविध प्रकारची करिअर्स आपल्याला साथ घालत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की सर्वात चांगलं करिअर असं आपण करावं, पण जेवढं करिअर नामांकित तेवढं त्या करिअरसाठी किंवा त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेताना येणारा खर्च देखील वारेमाप असतो. मग पालकांनी माझी तेवढी आर्थिक सुबत्ता आहे का. समजा एखाद्या उदाहरणच जर द्यायचं झालं तर इंदिरा गांधी उडान अकॅडमी, जिथे टॉप लेवलचे पायलट आपल्या भारतामध्ये निर्माण केले जातात.
तुम्ही जर अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूटची जर फीज विचारलीत किंवा अशाही काही अजून नामांकित संस्था आहेत विविध फील्ड्समध्ये क्षेत्रामध्ये, ते काही लाखो रुपयांची फीज किंवा खर्च येतो ते शिक्षण पूर्ण करेपर्यंत. मग पालकांनी हा विचार त्या करिअरकडे आपल्या विद्यार्थ्याला पाठवण्याच्या पूर्वी करायचा आहे की एवढी आर्थिक सुबत्ता किंवा एवढी आर्थिक जबाबदारी माझी आहे का, मी ती आर्थिक जबाबदारी पेलू शकेन का, म्हणजे ज्याला आपण अफोर्डेबिलिटी म्हणतो, तो सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इन्स्टिट्यूट सिलेक्शनबद्दल आपण बोललो, फायनान्शियल अफोर्डेबिलिटीबद्दल बोललो. आता जर समजा माझा विद्यार्थी आता 10वीची परीक्षा पास झाला आहे किंवा 12वीची परीक्षा पास झाला आहे, आज समजा मी अमुक एक करिअर निवडलं विद्यार्थ्याच्या आवडीनुसार, पालकांच्या सहमतीनुसार, पण जे निवडलेलं करिअर आहे त्या करिअरला तो कोर्स किंवा ते शिक्षण साधारणतः 3 वर्षानंतर 5 वर्षानंतर पूर्ण केल्यानंतर मार्केटमध्ये त्याला खरोखरच डिमांड असेल का? उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण काही वर्षापूर्वी बघितलं की BPO, KPO ही जी सेक्टर्स खूप चर्चेत आलेली, एक साधारणतः 4 ते 5 वर्षापर्यंत त्याची खूप मोठी हवा झाली आणि नंतर पुन्हा त्या फील्डमध्ये लोकांना काम मिळेन असं व्हायला लागलं किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा निर्माण झाली. विद्यार्थी पुन्हा आपलं अर्धवट सोडलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा विद्यापीठांकडे किंवा कॉलेजेसकडे, शाळांकडे वळायला लागले. तशी अवस्था आपल्या विद्यार्थ्यांची होऊ नये असं जर वाटत असेल तर मी विद्यार्थी म्हणून किंवा मी पालक म्हणून माझ्या पाल्यासाठी जो कोर्स आज निवडतोय, जो अभ्यासक्रम मी आज निवडतोय, त्याला साधारणतः 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर साधारणतः काय मार्केटमध्ये डिमांड असेल. कारण आपण करिअर जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामागे अर्थार्जन करणं हा सगळ्यात मोठा हेतू असतो. नाव, मान, मरातब, प्रेस्टीज, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी मिळतातच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की मी जे शिक्षण घेणार आहे किंवा मी माझ्या विद्यार्थ्याला जे शिक्षण देणार आहे त्याला उद्या मार्केटमध्ये काम मिळालं पाहिजे, त्याच्या हाताला रोजगार मिळालं पाहिजे. हा एक मुद्दा महत्त्वाचा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. त्यानंतरचा अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा. काही व्यवसाय किंवा काही रोजगार असे आहेत ज्यामध्ये आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा महत्त्वाची, जसं की आपण म्हणतो की डॉक्टर आहे किंवा समाजसेवक आहे. आजकाल तर आपण बघतो राजकारणामध्ये देखील चांगली प्रतिष्ठा मिळू लागली आहे. चांगल्या प्रकारची उच्च विद्याविभूषित लोक राजकारणाकडे करिअर म्हणून पाहत आहेत. जरी त्यामध्ये सामाजिक प्रतिष्ठा मिळत असली तरी अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की मला विद्यार्थी म्हणून त्या करिअरमध्ये समाधान मिळेल का? उदाहरणच घ्यायचं झालं तर काही वर्षापूर्वी आपण पाहिलं की BPO, KPO सेक्टरमध्ये बरेचसे विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून वळले, पण काही वर्षानंतर असं लक्षात आलं की त्या फील्डमध्ये सॅच्युरेशन आलं आणि पुन्हा तेच विद्यार्थी पुन्हा विद्यापीठांकडे, शाळा कॉलेजेसमध्ये आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी वळले. त्यामुळे कुठल्याही करिअर संदर्भातला निर्णय घेताना साधारणतः 5 वर्षानंतर त्याला मार्केटमध्ये काय डिमांड असेल ह्याचा विचार करणंही महत्त्वाचं ठरतं. अजून त्याबरोबर एक गोष्ट, जशी आपण सामाजिक प्रतिष्ठेबरोबरच मी जे आज शिक्षण घेतो आहे किंवा मी आज जे शिक्षणामध्ये जे काही पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, आज आपण बघतो की ग्रामीण भागामधल्या काही अपवादात्मक शैक्षणिक संस्था जर सोडल्या तर शिक्षण हे प्रचंड महागडं झालेलं आहे. आणि एवढे सगळे पैसे खर्च केल्यानंतर, एवढी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केल्यानंतर मला त्याच्या तुलनेमध्ये, त्या मोबदल्यामध्ये रिटर्न्स कधी मिळणार आणि किती मिळणार ह्याचा विचार देखील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना करावा असं मला वाटतं. सर, ॲप्टिट्यूड टेस्टमधून मिळणारा करिअरविषयीचा कल आणि त्यानंतर मिळणारं काउन्सिलिंग याविषयी आमच्या पालकांना आपण काय सांगाल? सर्वप्रथम ॲप्टिट्यूड टेस्ट करावी की न करावी असं बऱ्याच वेळा द्विधा मनस्थिती असते पालकवर्गामध्ये. माझं असं म्हणणं आहे की ॲप्टिट्यूड टेस्ट जरूर करावी, कल चाचणी विद्यार्थ्यांची करावी. कारण आता आजकाल करिअरचे विविध ऑप्शन्स उपलब्ध असल्यामुळे पालकवर्ग आणि विद्यार्थी वर्ग बराचसा कन्फ्यूज अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे कल चाचणी ही अनिवार्य आहे. आता कल चाचणीमध्ये जे काही करिअर तज्ज्ञ आपल्याला सुचवतात त्या करिअरनुसार पुढचं जे काउन्सिलिंग किंवा ज्याला आपण समुपदेशन म्हणतो ते पण तेवढंच आवश्यक आहे. कारण समुपदेशनामधून विद्यार्थी, पालक आणि त्यांच्याबरोबर त्यांना मदत करणारे शिक्षक ह्या तिन्ही घटकांना एक गोष्ट क्लिअर होते की आपण ज्या करिअरची निवड करून त्या क्षेत्रामध्ये त्याला पाठवतोय ते खरोखरच त्याला योग्य, सुटेबल असं आहे का. एक उदाहरण मी देतो. काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक पालक दाम्पत्य आलं होतं. वडील डॉक्टर आणि आई शिक्षिका. जवळपास 1 वर्षापासून ते अशा द्विधा अवस्थेमध्ये होते की विद्यार्थ्याचं म्हणणं होतं की मला काहीतरी करिअर करायचं आहे, पण नेमकं काय करायचं हे तो सांगू शकत नव्हता. आणि
वडिलांना वाटत होतं ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याने आपल्याच पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर व्हावं असं त्यांचं मत होतं. आणि आई वडील आणि विद्यार्थी असे दोन घटक समोरासमोर उभे ठाकलेले. आणि जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा सुरुवातीला काही प्रश्न विचारल्यानंतर पालकांना, विद्यार्थ्यांना असं एक लक्षात आलं की दोन्ही वेगवेगळ्या दिशेला चाललेत. म्हणजे दोघांच्या निर्णयामध्ये एकसूत्रता नाही आहे. करिअरची निवड करणं किंवा करिअरसारख्या महत्त्वाच्या गोष्टीची निवड करणं, बऱ्याच वेळा आपल्याकडे करिअर हा शब्द खूप लाईटली घेतला जातो. आणि त्यामुळे आज आपल्या आजूबाजूला बघतो की बऱ्याच जणांकडे टॅलेंट असून देखील त्यांची करिअर उद्ध्वस्त झालेली आहे. त्याचं कारण आहे की योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून न मिळालेलं समुपदेशन. पुन्हा मी मूळ मुद्द्याकडे येतो की जेव्हा विद्यार्थी काहीतरी एक सांगत असतो आणि आईवडिलांना वाटत असतं की त्यांनी अमुक क्षेत्राकडे जावं. अर्थातच मी पालकांना इथे कमी लेखत नाही. पालक आपल्या अनुभवानुसार, आपल्या शिक्षणानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. पण शेवटी तो विद्यार्थी हा एक युनिक आहे. म्हणजे त्याला काय वाटतं, त्याला कुठल्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, त्याला कुठल्या फील्डमध्ये आपलं नाव करायचं आहे, ही स्वतःची त्याची जी उर्मी असते ती काही वेगळी असते. त्यामुळे मला वाटतं इथे समुपदेशकाचा रोल किंवा काउन्सिलरचा रोल हा महत्त्वाचा ठरतो. विद्यार्थ्यांनी जरूर काउन्सिलिंग घ्यावं, पालकांनी जरूर आपल्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग द्यावं. याचं कारण असं आहे की ह्या काउन्सिलिंगमधून एक महत्त्वाची गोष्ट बाहेर पडते, ती अशी की जसं मी ते पुन्हा उदाहरण देतो की बरीचशी साधारणतः 1 तासाभराची चर्चा झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा मला प्रश्न होता की सर असं काहीतरी सांगा की जे रेग्युलर नाही आहे. म्हणजे बरेचसे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, लॉ अशा प्रकारची किंवा MBA अशा प्रकारची करिअर करतात. काहीतरी जरा वेगळं, जे मला म्हटलं तुला कुठल्या गोष्टीमध्ये आवड आहे. काही प्रश्न विचारल्यानंतर त्या विद्यार्थ्याने आपल्या आवडीचे काही क्षण किंवा आवडीचे काही घटना त्याने सांगितल्या. आणि त्यातून मी लक्षात आणलं की त्या विद्यार्थ्याला ज्याला आपण म्हणतो ना की इतर व्यक्तींचं वागणं, ज्याला आपण बिहेवियर म्हणतो, ते निरीक्षण करण्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि त्यानुसार मी त्याला सजेस्ट केलेलं असं करिअर होतं की बिहेवियरल थेरपिस्ट. जेव्हा मी हा शब्द बोललो की तुझी पर्सनॅलिटी किंवा तुझं व्यक्तिमत्व तुझ्या चाचणीनुसार एक बिहेवियरल थेरपिस्ट होण्यासाठी योग्य आहे, तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर बघितलेला आनंद हा खूप मोठा होता. आणि पालक देखील माझ्याकडे काही क्षणासाठी बघत राहिलं. सर 1 ते 2 वर्ष आम्ही स्ट्रगल करतो, या विद्यार्थी हुशार आहे, सायन्सला मॅथ्स घेऊन चांगले मार्क्स मिळालेला विद्यार्थी, आणि करिअर निवडीच्या बाबतीमध्ये तो कन्फ्यूज होत होता. आणि शेवटी मग त्या विद्यार्थ्याने म्हटलं तुम्ही अजूनही एक सेकंड ओपिनियन म्हणून तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. आणि त्यानंतर आज तो विद्यार्थी बिहेवियरल थेरपिस्टचं शिक्षण पूर्ण करतो आहे. त्यामुळे काउन्सिलिंगचं महत्त्व हे अबाधित आहे. कल चाचणी केल्यानंतर, काउन्सिलिंग करून घेतल्यानंतर एक विद्यार्थी आणि पालकांना दोन्ही गोष्टी क्लिअर होतात की नेमकं ह्या विद्यार्थ्याचा कल कुठे आहे. आणि पुढे करिअर करत असताना आपण जे काही शिक्षणावर काही पैसे खर्च करणार आहोत, गुंतवणूक करणार आहोत, तिथे कुठेही पुढे अडचण निर्माण होत नाही, असं मला वाटतं. सर, महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था 10+2+3 या शैक्षणिक पायावर आधारलेली आहे. असे असतानाही आर्ट्स फॅकल्टीकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा कल हा फारच संकुचित आहे. कला शाखेतील शैक्षणिक संधींविषयी आपण पालकांना काय मार्गदर्शन कराल? आताच जसं आपण सांगितलं, आपली शिक्षण पद्धती ही 10वी अधिक 2 वर्ष आणि पुन्हा 3 वर्ष विद्यापीठाचं शिक्षण अशा प्रकारे ह्या पायावर आधारलेली आहे. आत्ताच 10वीचा निकाल लागला आहे. 10वी झाल्यानंतर बऱ्याच वेळा विद्यार्थी, पालक हे विचार करतात की आर्ट्स किंवा कला शाखेकडे जावं, कॉमर्स, वाणिज्य शाखेकडे जावं की सायन्स, विज्ञान शाखेकडे जावं. तुमच्या प्रश्नाला अनुसरून मला वाटतं की कला शिक्षण किंवा आर्ट्स हे शिक्षण थोडंसं ह्या हल्लीच्या काही वर्षांमध्ये दुर्लक्षित राहिलं आहे. आपण जर इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा आर्ट्स किंवा कला शाखेतील शिक्षणाला जास्त वाव होता. आणि किंबहुना आजही जी काही करिअर्स जी अवलंबून आहेत ती कला शाखेच्या फाउंडेशनवर अवलंबून आहेत, पण ते आपल्या लक्षात येत नाही. त्याचं कारण मध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये काही ट्रेंड निर्माण झाले. जसं की आर्ट्सनंतर थोड्याफार काही वर्षांमध्ये आपण कॉमर्सला किंवा वाणिज्य शाखेला जास्त महत्त्व द्यायला लागलो. त्यामध्ये काही करिअरच्या संधी देखील निर्माण झाल्या आणि साहजिकच पालकांचा ओढा अशा प्रकारच्या शाखेकडे वळला. विद्यार्थ्यांनाही कॉमर्स, म्हणजे आजही आपण पाहिलं तर कॉमर्स किंवा सायन्ससारख्या क्षेत्राकडे पालकांचा कल जास्त आहे. आणि ह्यामध्ये मला वाटतं ह्या ट्रेंडमुळे कुठेतरी आर्ट्स किंवा कला शाखा ही थोडीशी दुर्लक्षित झाली. आपली ती जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुन्हा एकदा कला शाखेमध्ये, मी तुम्हाला काही उदाहरण देतो मित्रांनो, की आज आपण टेलिव्हिजनसारखं माध्यम पाहतो. या टेलिव्हिजनसारख्या माध्यमामध्ये किंवा विविध प्रकारचे चॅनल्स आहेत, ह्यामध्ये काम करणारी जी माणसं आहेत
मग ते टेलिव्हिजनचे अँकर्स असू देत, न्यूजमधले अँकर्स असू देत, होस्ट असू देत, बॅक एंडला काम करणारे तंत्रज्ञ असू देत, किंवा संपूर्ण ही जी यंत्रणा आहे टेलिव्हिजन, ज्याला आपण ऑडिओ व्हिज्युअल माध्यम म्हणतो, या माध्यमामध्ये काम करणारी जी माणसं आहेत, ह्या सर्वच्या सर्व माणसांना कलेबद्दल किंवा कलेचा जो टच ज्याला आपण म्हणतो, कलेचं ज्ञान आहे ते असणं गरजेचं आहे. आता आपण कला शाखा ही जर निवडायची असेल तर साधारणतः आपण 2 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूया. एक म्हणजे ॲकॅडेमिक्स, म्हणजे ज्याला पूर्णतः शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणजे 10वी नंतर 11वी 12वी कला शाखेमध्ये प्रवेश घेऊन साधारणतः 12वी नंतर किंवा विद्यापीठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या संधी, आणि एका बाजूला 10वी नंतर किंवा 12वी नंतर कौशल्यावर आधारित कला शिक्षण, अशा 2 घटकांमध्ये आपण ह्या कला शाखेबद्दलच्या विविध क्षेत्राबद्दलची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया की नॉर्मल ज्याला आपण 11वी 12वीमध्ये आपण कला शाखेमध्ये प्रवेश घेतो, साधारणतः ज्या काही सगळ्या भाषा आहेत, म्हणजे कला जरी हा एक शब्द असला तरी कला शाखेमध्ये आजकाल आपल्या विद्यापीठामध्ये जर बघितलं, कुठलंही विद्यापीठ घ्या, तर बहुतांश प्रमाणामध्ये भाषेचं शिक्षण, विविध भाषांचं शिक्षण मोठ्या प्रमाणामध्ये दिलं जातं. आज आपण पाहतो की आपली मराठी भाषा, हिंदी, संस्कृत असेल, पाली असेल, किंवा इतर ज्या काही संपूर्ण भारतभरामधल्या ज्या भाषा आहेत, त्या भाषांमधून शिक्षण घेऊन विद्यार्थी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अशा प्रकारचे कोर्सेस पूर्ण करतात. साधारणतः 10वी नंतर 2 वर्ष कला शाखेमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा आपल्याला, म्हणजे काही विद्यार्थी असे असतात की ते भाषेमध्ये त्यांचं भाषेवर प्रभुत्व असतं, भाषेमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं असतं, किंवा काही जणांना खूप छान लेखन करता येतं, काही जणांना खूप छान कविता करता येतात, काही जणांना खूप छान नाटकं किंवा स्किट लिहिता येतात. अशा प्रकारचे कितीतरी विद्यार्थी आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की त्यांच्याकडे कुठली फॉर्मल BA आर्ट्स किंवा MA आर्ट्सची डिग्री नाही आहे, पण आपल्या आजूबाजूला असे बरेचसे विद्यार्थी किंवा बरेचसे नामांकित आपण पाहतो की त्यांना त्या विषयामध्ये रुची आहे, आणि त्या फक्त एका कलेमुळे, मग ती कविता असू दे, नाटक असू दे किंवा लेखन असू दे, ह्या एका गोष्टीमुळे त्यांनी संपूर्ण भारतामध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केली. मी जसं सुरुवातीला सांगितलं, करिअर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःची समाजामध्ये ओळख निर्माण करणं. तशाच प्रकारे कला शाखेमध्ये भरपूर संधी आहेत. आता फक्त काय होतं की जेव्हा आपण 12वी नंतर जेव्हा ग्रॅज्युएशन करतो, ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो, त्याने त्या तुमच्या कलेला किंवा तुमचा जो काही हुनर आहे, तुमच्यामधलं जे काही टॅलेंट आहे, त्याला एक जोड शिक्षणाची मिळते. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी खूप छान चित्र काढतो, एखादा विद्यार्थी खूप छान कविता करतो, आणि त्याचबरोबर त्यांनी मराठी भाषा असू दे, हिंदी भाषा असू दे, किंवा आणखी भारतातली कुठलीही भाषा असू दे, त्या भाषेमध्ये जर त्याने ग्रॅज्युएशन हे शिक्षण, जर पदवीचं शिक्षण जर पूर्ण केलं, तर एक ज्याला आपण म्हणतो ऑथॉरिटी, एक भाषेवरची हुकूमत, भाषेवरची एक ज्याला आपण म्हणतो की ऑथॉरिटी, ही तो विद्यार्थी निर्माण करू शकतो. आपल्या क्षेत्रामध्ये अजून चांगल्या प्रकारे तो योगदान देऊ शकतो. पुन्हा जर समजा तो अजून 2 वर्ष पुढे गेला, तर त्याच भाषेमधून किंवा त्या क्षेत्रामधून तो पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, आज आपल्याकडे अशी बरीचशी नावं आहेत जी मुंबई विद्यापीठासाठी चंदन शिवे सर काम करतात, की ज्यांनी लोककला ह्या क्षेत्रामध्ये काम केलं. इथे मग भाषा, आपण कुठल्या भागातून आलो भारतातल्या, हे गौण ठरतं, पण त्या एका कलेमुळे, त्या एका टॅलेंटमुळे ती व्यक्ती आज एका संचालक पदापर्यंत पोहोचू शकते. अशी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये बहुतांश उदाहरणं आहेत. आपल्या मुंबईतील प्राध्यापक वामन केंद्रे सर, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं. अशी जी काही नामांकित व्यक्ती, त्यांची जर आपण नावं घेतली, तर ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो कला शाखेमधलं, त्याची जर जोड दिली तर ते नक्कीच आपल्या अंतिम ध्येयापर्यंत, जीवाला आपण म्हणतो समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवणं, आपल्या भाषेमध्ये किंवा आपल्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव निर्माण करणं, अशासाठी आपण ते बघूया कुठले कुठले विषय आहेत की ज्यामध्ये आपण बॅचलर ऑफ आर्ट्स, म्हणजे आर्ट्स ह्या विषयामध्ये पदवी घेऊ शकतो. आता बॅचलर ऑफ आर्ट्स म्हटल्यानंतर बऱ्याचशा भाषांमध्ये पदवी घेता येते. त्यानंतर इकॉनॉमिक्ससारखा विषय आहे, अर्थशास्त्रासारखा विषय आहे. बऱ्याच पालकांना असं वाटतं की आपण आर्ट्स घेऊन नेमकं काय करणार आहोत, पण आर्ट्स घेतल्यानंतर जर समजा तुम्ही इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्रामध्ये जर स्पेशलायझेशन केलं तर त्याला भरपूर संधी आहेत. आज आपल्याकडे पाहतो की अर्थशास्त्र घेतलेले विद्यार्थी पण मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. बरेचसे MA इकॉनॉमिक्स झालेले असतात,
पण मार्गदर्शनाअभावी की इकॉनॉमिक्स घेतलेला विद्यार्थी, इकॉनॉमिक्स शाखेचा विद्यार्थी कुठल्या पदापर्यंत पोचू शकतो, कुठल्या फील्डमध्ये तो करिअर करू शकतो, हे आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे ते आर्ट्स करून देखील पुन्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करताना दिसतात. म्हणजे त्यांच्या विषयाचा आणि कामाचा काही दुरान्वये संबंध नसतो. त्यामुळे इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे. ज्याला आपण गृहविज्ञान म्हणतो, विशेषतः गृहविज्ञान म्हटल्यानंतर किंवा होम सायन्स म्हटल्यानंतर हा एक महिलांनी करण्याचं करिअर असं आपल्याला वाटतं, किंवा होम सायन्स म्हणजे जिथे जास्तीत जास्त महिलांसाठी ते क्षेत्र आहे. महिला तर जातातच ह्या फील्डमध्ये, पण पुरुष देखील ह्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव करू शकतात. आज आपण ह्या 21व्या शतकामध्ये जर आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की घर सांभाळणं ही एक मोठी गोष्ट आहे. आणि या घर सांभाळणे ह्या गोष्टीमध्ये आज आपल्या देशामध्ये नाही, पण फॉरेन कंट्रीजमध्ये, बाहेरच्या देशांमध्ये हे एक विज्ञान म्हणून त्याला मान्यता आहे. आपल्याकडे अजूनही तो फक्त महिलांसाठीचं एक क्षेत्र किंवा त्या क्षेत्रामध्ये महिलांनीच करिअर करावं असा एक दृष्टिकोन आहे. तर तो दृष्टिकोन मला वाटतं बदलायला हवा. आणि पुरुषांनी देखील होम सायन्स या विषयामध्ये, जसं आपण आज पाहतो की बरेचसे पुरुष, ज्याला आपण शेफ म्हणतो, जेवण बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आज मोठमोठ्या हॉटेल्समध्ये बघा, 3 स्टार हॉटेल्स, 5 स्टार हॉटेलमध्ये बहुतांश प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 99% आसपास हे शेफ हे पुरुष वर्ग असतात. आणि आपण त्यांनी बनवलेलं, आपण म्हणजे विविध पुरुष आणि स्त्रिया त्यांनी बनवलेलं जेवण हे खूप आस्वाद घेत खातात. म्हणजे असं ते होम सायन्समध्ये फक्त स्त्रियांनी पूर्ण करण्याचं शिक्षण असं नसून पुरुष देखील त्या फील्डमध्ये आपलं करिअर करू शकतात. लायब्ररी सायन्स हा एक असा विषय आहे की ज्यामध्ये विद्यार्थी आपलं करिअर करू शकतात. आज लायब्ररी फक्त ही कॉलेजेस किंवा शाळांमध्ये नसते, तर खाजगी क्षेत्रामध्ये देखील. आणि लायब्ररी सायन्समध्ये ज्या डेव्हलपमेंट होतात आज टेक्निकली जर आपण बघितलं तर ऑनलाईन लायब्ररीज पण मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. त्या लायब्ररीबद्दलचं जर समजा लायब्ररी सायन्सबद्दलचं शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतलं तर आजकाल विद्यार्थी स्वतःची ऑनलाईन लायब्ररी सुरू करू शकतात. हे जसं आपण पाहतो काही लोक यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात किंवा बरेचसे चॅनल आजकाल सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. तशाच प्रकारे लायब्ररी सायन्स हे एक क्षेत्र आहे. फाईन आर्ट्समध्ये विद्यार्थी, कला शाखेचे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे करिअर करू शकतात. मी इथे अच्युत पालव सरांचं नाव घेणे एक उदाहरण म्हणून, की कॅलिग्राफी ह्या फील्डमध्ये त्या व्यक्तीने संपूर्ण जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे त्यासाठी काही कुठे नुसतं फॉर्मल एज्युकेशनच पाहिजे अशातला भाग नाही, पण तुम्हाला जे फील्ड आवडतं फाईन आर्ट्समधलं ते एक निवडून आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अशी बहुतांश विद्यापीठं आहे जिथे फाईन आर्ट्सबद्दलचं चांगलं शिक्षण दिलं जातं. अजून एक विषय म्हणजे राज्यशास्त्र किंवा पॉलिटिकल सायन्स ज्याला आपण म्हणतो. गेल्या काही वर्षांमध्ये आपला राजकारणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो थोडासा गढूळ होता, मलूल होता. पण गेल्या साधारणतः 4 ते 5 वर्षामध्ये जर आपण आपल्या भारताची लोकशाही जर विचारात घेतली किंवा ह्या लोकशाहीमधलं जर आजच्या तरुण वर्गाचं योगदान जर लक्षात घेतलं तर मला वाटतं येणाऱ्या पिढीने जास्तीत जास्त पॉलिटिकल सायन्स या विषयाकडे जावं. कारण बऱ्याच वेळा कसं असतं की पॉलिटिक्स म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ते फक्त काही कमी शिकलेल्या राजकारणी लोकांचं काम आहे, असं एक आपल्या समाजामध्ये गोड गैरसमज आहे. तसं नसून आज जर आपण बघितलं आपल्या देशाच्या राजकारणामध्ये बहुतांश उच्च विद्या विभूषित लोक राजकारणाकडे वळत आहेत आणि ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणतो अशा प्रकारच्या पॉलिटिक्समध्ये ते भाग घेत आहेत. आज आत्ताची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर बहुतांश खासदार किंवा बहुतांश जे नेते आहेत हे युवा वर्गातले आहेत. त्यामुळे युवा क्षेत्राला पॉलिटिकल सायन्स कसं असतं मित्रांनो, की जर एखाद्या विषयामध्ये जर आपण पारंगत जर असू, उदाहरणार्थ आपण पॉलिटिकल सायन्ससारखा, राज्यशास्त्रासारखा विषय घेऊन आपण आर्ट्स किंवा कला शाखेमध्ये जर शिक्षण घेत असू तर आपल्याला त्या विषयाबद्दलचं सखोल ज्ञान असतं. जेव्हा आपण अशा प्रकारच्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करून जेव्हा आपण त्या फील्डमध्ये जेव्हा पाऊल ठेवतो तेव्हा त्या विषयामध्ये काम करणारे एक तज्ज्ञ व्यक्ती म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. आपले सल्ले इतर लोक घेतात आणि मला वाटतं देशाच्या हितासाठी ते योग्य ठरेल की ज्या विषयामधून मी ग्रॅज्युएशन केलं आहे, ज्या विषयामधून मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे त्याच विषयाशी निगडीत जर मला काम करण्याची देशासाठी जर संधी मिळत असेल तर मला वाटतं तरी नक्कीच विद्यार्थ्यांनी त्या पॉलिटिकल सायन्स या विषयाचा आवर्जून विचार करावा. त्यानंतर अजून एक फील्ड आहे की ज्यामध्ये सोशल वर्क ज्याला आपण म्हणतो, यामध्ये बॅचलर पण डिग्री मिळते, मास्टरेट पण डिग्री आहे, ज्याला आपण BSW किंवा MSWची डिग्री म्हणतो. सोशल वर्कमध्ये तुम्ही आज पाणी फाउंडेशन आहे,
प्रथम नावासारखी संस्था आहे, काही एन जी ओज आहेत, हेल्पेज इंडियासारखी संस्था आहेत, बरेचसे एन जी ओज आपल्या भारतामध्ये काम करतात. ह्या एन जी ओजमध्ये काम करण्यासाठी अशा प्रकारच्या सोशल वर्क ह्या विशिष्ट विषयामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अशा प्रकारची डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांची सततची गरज असते. आणि पूर्वी कसं असायचं की एक खाजगी क्षेत्रासारखंच आपल्याला असं वाटायचं की नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन एन जी ओमध्ये मानधन कमी मिळतं किंवा पगार कमी मिळतो, ते फक्त नुसतं सोशल वर्क करण्याचं काम आहे किंवा विषय आहे. तर तसं नसून आज तुम्ही जर बघितलं तर बऱ्याचशा भारतातल्या एन जी ओजमध्ये जी काम करणारी जी मंडळी आहे, ज्यांच्याकडे ह्या सब्जेक्टमधलं स्पेशलायझेशन आहे, ते प्रायव्हेट सेक्टरसारखंच मानधन किंवा प्रायव्हेट सेक्टरसारखीच सॅलरी त्यांना उपलब्ध आहे. आणि कमीत कमी वयामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक प्लॅटफॉर्म, समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी काम करण्याचा एक आपल्याला प्लॅटफॉर्म ह्या सोशल वर्क ह्या विषयाच्या माध्यमातून आणि कला शाखेतून शक्य. आता कॉमर्स आणि सायन्स शाखेचा विद्यार्थी देखील ह्याकडे वळू शकतो, पण कला शाखेसाठी प्राधान्य असा हा विषय मी सांगेन. अजून एक विषय ज्याला आपण म्हणतो सोशिओलॉजी, समाजशास्त्र. सोशिओलॉजी आज आपण बघतो की बहुतांश निवडणुकांचे निकाल, बहुतांश सर्वे हे समाजाची मानसिकता नजरेसमोर ठेवून दिले जातात. आता ह्या जसं की तुमच्या वाचनातमध्ये आलं असेल किंवा काही विद्यार्थी त्याबद्दल नॉलेज ठेवून असतील की सोशल मीडिया जेव्हा आपण फेसबुकसारखं, गुगलसारखं माध्यम जेव्हा हाताळतो, 2014च्या निवडणुका किंवा आत्ता झालेल्या निवडणुका ह्यामध्ये सोशल मीडियाचा रोल मोठ्या प्रमाणामध्ये होता. आपल्या ते लक्षात देखील आलं नाही, पण युवा वर्गाला नेमकं काय आवडतं, युवा वर्गाच्या मनामध्ये काय चाललं आहे, भारतीयांच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे आणि त्याला अनुसरून कुठले कुठले मुद्दे आपल्या अजेंड्यावर ठेवले पाहिजेत, हे विविध राजकीय पक्षांनी त्याची एक स्पेसिफिकली मोर्चे बांधणी केली होती. आता हे जे कोणी तज्ज्ञ लागतात, हे तज्ज्ञ काही कुठेही बाजारामध्ये उपलब्ध नसतात. सोशिओलॉजीसारखा विषय आहे, समाजशास्त्रासारखा विषय, ज्यांना समाजाची जी नाडी नीट ओळखता येते, अशा प्रकारची तज्ज्ञ माणसं सतत इंडस्ट्रीला, सतत विविध क्षेत्रामध्ये गरजेची असतात. आणि त्यामुळे सोशिओलॉजी किंवा समाजशास्त्र हा एक विषय महत्त्वाचा ठरतो. जर्नलिझम, पत्रकारिता. आज आपण पाहतो की आपल्या लोकशाहीचा एक स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहतो. ह्या लोकशाहीचा जो एक स्तंभ आहे, बऱ्याच जणांना असं वाटतं की ठीक आहे, आपण बाबा UPSCची परीक्षा देऊन IAS ऑफिसर नाही होऊ शकलो, ब्युरोक्रॅट्स नाही होऊ शकलो, नोकरशाह नाही होऊ शकलो, पण जर मला आर्ट्स ह्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल, माझा एखाद्या भाषेवर जर प्रभुत्व असेल, मला एखाद्या भाषेमध्ये गोडी असेल, आवड असेल, तर मी नक्कीच पत्रकारिता जर हा विषय निवडला आणि त्यामध्ये जर्नलिझममध्ये जर मी स्पेशलायझेशन केलं, तर जर्नलिझममध्ये देखील बहुतांश फील्डमध्ये मोठ्या संधी आपल्याला पाहायला मिळतात. आज आपल्या आजूबाजूला आपण मुंबई, पुणे, कलकत्ता, मद्रास, ह्या जर मोठमोठ्या सिटींचं जर उदाहरण घेतलं, तर इथे पत्रकारितेला मोठा वाव आहे आणि मोठं क्षेत्र हे आहे, ज्यामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते. आणि अशा क्षेत्रापासून विद्यार्थ्यांनी निव्वळ मला कला शाखेमधून ते करावं लागेल म्हणून लांब राहू नये. सर, आर्ट्स फॅकल्टीतील अकॅडमिक्सबद्दल आपण अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं, पण एकूणच सगळ्यांचं मानसशास्त्र ज्याच्यावर अवलंबून असतं, या आर्ट्स फॅकल्टीतील सायकॉलॉजी या विषयाबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना थोडंसं मार्गदर्शन करावं. बरोबर आहे. सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्र एक सगळ्यात महत्त्वपूर्ण विषय आहे. अगदी उदाहरणच देऊन बोलायचं झालं तर आपण आपल्या आजूबाजूला समाजामध्ये पाहतो, रेल्वे स्टेशन असू दे किंवा बस स्टॉप असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं एखादं मंदिर असू दे, ह्या अशा ठिकाणी आपल्याला कमीत ते एक तरी एखाद्या गावामध्ये किंवा शहरामध्ये एक वेडा किंवा एखादी वेडीबाई आपल्याला फिरताना दिसते. आता हे जे काही समाजामध्ये आपल्याला चित्र दिसतं, हे चित्र त्या व्यक्तीसाठी ती वेडी किंवा ती विमनस्क असं न म्हणता ती आपल्या समाजाची मानसिकता आहे. आणि मला वाटतं ह्या विषयावर चांगला प्रकाश टाकणारा विषय म्हणजे सायकॉलॉजी, मानसशास्त्र. मित्रहो, जगातला प्रत्येक माणूस हा थोड्या फार प्रमाणामध्ये विमनस्क असतो. काही विशिष्ट कालावधीसाठी, काही वेळेसाठी तो विमनस्क अवस्थेमध्ये असतो. अशा लोकांवर किंवा एका विशिष्ट पातळीनंतर जी विमनस्क अवस्था असते, ज्याला आपण सायको म्हणतो किंवा आपण लोकल भाषेमध्ये आपण मॅडनेस म्हणतो, तर अशा विविध प्रकारच्या आजारांवर, मानसिक आजारांवर सल्ला देण्यासाठी, त्या मानसिक आजारांचं परीक्षण करण्यासाठी, ॲनालिसिस करण्यासाठी ज्या तज्ज्ञ लोकांची गरज असते ते म्हणजे सायकॉलॉजिस्ट. आता ह्यामध्ये ग्रॅज्युएशन, कला शाखेतून जर सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्र हा विषय घेऊन जर बॅचलरची डिग्री घेतली
त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर मग तुम्हाला ज्या फील्डमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे त्या स्पेशलायझेशनमध्ये जर तुम्ही जर प्राधान्य दिलं, जसं की क्रिमिनल सायकॉलॉजी किंवा आपण ज्याला म्हणतो की एखाद्या कैद्याचं मानसशास्त्र नेमकं काय आहे ते समजून घ्यायचं असेल, एखाद्या रस्त्यातून फिरणाऱ्या वेडसर व्यक्तीचं मानसशास्त्र समजून घ्यायचं असेल, तर ह्यासाठी आपल्याला तज्ज्ञ लोकांची गरज असते. आज आपण पाहतो आपल्या भारतामध्ये विविध ठिकाणी मेंटल असायलम्स किंवा ज्याला आपण मानसिक रुग्णालय म्हणतो, ही सरकारी पण आहेत आणि खाजगी पण आहेत. तर अशा ठिकाणी जेव्हा आपण म्हणतो की सायकॉलॉजी ह्या विषयाचा आणि सायन्सचा जर तुम्हाला मिलाप पाहायचा असेल तर हे एक असं क्षेत्र आहे. नॉर्मली आपण डॉक्टर म्हटल्यानंतर ते MBBS, MD, MS अशा प्रकारचे डिग्रीचे दिसतात. पण मित्र हो, सायकॉलॉजी हा विषय घेऊन आर्ट्समधून तुम्ही ज्या प्रकारे ते डॉक्टर काम करतात त्याच प्रकारे तुम्ही मानसिक रुग्णांना बरं करण्याचं काम, मानसिक रुग्णांना सल्ला देण्याचं काम, त्यांना त्या अवस्थेतून बाहेर काढण्याचं काम तुम्ही करू शकता. बाहेरच्या देशांमध्ये ह्या विषयामध्ये बरीचशी प्रगती झालेली आहे. तिथे एखादा वेडा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला की त्याला पहिल्यांदा काउन्सिलिंग दिलं जातं आणि त्यानंतर त्यावर ट्रीटमेंट सुरू केली जाते. आपल्याकडे अजूनही ही अवस्था यायला काही अवधी लागेल, कारण आपल्याला अजून सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्र ह्या विषयाचं, कला शाखेतील विषयाचं महत्त्व अजून तेवढंसं पटलेलं नाही. परब सर, आर्ट्स फॅकल्टीतील स्किल ओरिएंटेड अर्थात कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाविषयी आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? खूप छान प्रश्न आहे तुमचा. कौशल्यावरील आधारित जे शिक्षण आहे त्यामध्ये कला शाखेमधून करता येण्यासारखी विविध क्षेत्र आहेत, फील्ड्स आहेत. त्यामध्ये आपण जर प्रामुख्याने विचार करायचा झाला तर इंटेरियर डिझायनिंग जे 100% त्या विद्यार्थ्याच्या कौशल्यावर आधारित आहे, किंवा स्पोर्ट्ससारख्या क्षेत्रामध्ये ज्याला आपण फिजिकल एज्युकेशन म्हणतो, किंवा आजकाल नवीन येऊ घातलेलं क्षेत्र म्हणजे स्पोर्ट्स मॅनेजमेंट, जिथे कौशल्य तुमचं पणाला लागतं, तुम्हाला फील्डवर, तुम्हाला ग्राउंडवर उतरून खेळावं लागतं. त्यानंतरचं अजून एक क्षेत्र आहे ते म्हणजे ट्रॅव्हल आणि टुरिझम, जिथे आपल्याला फक्त केबिनमध्ये किंवा ऑफिसमध्ये बसून काही करता येत नाही, तर तुम्हाला प्रत्यक्ष त्या फील्डवर किंवा त्या क्षेत्रावर जिथे जे पर्यटनाचं स्थळ असेल तिथे जावं लागतं. एवढंच नव्हे तर ट्रॅव्हल अँड टुरिझमला बॅक ऑफिसला ह्या फील्डमधले तज्ज्ञ आपल्याला लागतात. टूर ऑपरेटर्स लागतात, टूर अरेंज करणाऱ्या व्यक्ती लागतात, गाईड लागतात, त्याचे प्रॉडक्ट्स बनवणारी म्हणजे टुरिझम फील्डमधले प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी आपल्याला काही तज्ज्ञ लोकांची गरज असते. तर तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने जर शिक्षण पूर्ण केलं तर त्याच्या कौशल्यावर आधारित त्या क्षेत्रामध्ये त्याला सहज रोजगार मिळू शकतो. आपण म्हणतो जाहिरात ही एक कला आहे. आज आपण पाहतो विविध प्रकारच्या जाहिराती, आपण टेलिव्हिजन किंवा होर्डिंग्स किंवा आजूबाजूला आपल्या जाहिराती दिसतात. जाहिरात बनवणं ही सुद्धा एक कला आहे आणि जाहिराती क्षेत्रामध्ये खूप स्कोप आहे. जाहिरात क्षेत्र सुरुवातीपासून आतापर्यंत सतत आता त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे. जाहिरात क्षेत्रामध्ये देखील कौशल्यावर आधारित भरपूर संधी उपलब्ध आहेत. तर आपण पुन्हा एकदा जर बघायचं झालं तर स्पोर्ट्स किंवा फिजिकल एज्युकेशन, इंटेरियर डिझायनिंग, त्यानंतर जाहिरात क्षेत्र, ट्रॅव्हल अँड टुरिझम ह्या फील्डमध्ये आर्ट्स किंवा कला शाखेतून विद्यार्थी आपलं सुंदर आणि छान असं करिअर करू शकतात. या व्यतिरिक्त फॉरेन लँग्वेजेस किंवा परकीय भाषा आणि परकीय भाषांमधल्या संधी आपल्या भारतीयांना उपलब्ध आहेत. परकीय भाषांमध्ये जर आपण विचार केला तर तुम्हाला विविध प्रकारच्या एम्बॅसीज आपल्या भारतामध्ये आहेत. ह्या एम्बॅसीजमधून द्विभाषी म्हणून किंवा ज्याला आपण म्हणतो की जो मध्यस्थ असतो अशा प्रकारच्या भाषेचं ज्ञान जर ठेवत असेल तर आज आपल्या राजकारणामध्ये विविध कॉर्पोरेट्समध्ये तुम्हाला बाहेर जाऊन द्विभाषीचा रोल करता येतो. अगदीच काही नाही तर त्या भाषेचं ट्रेनिंग आपल्या भारतामध्ये काही जी विद्यापीठं आहेत, एक उदाहरणार्थ मुंबई विद्यापीठाचं जर नाव घ्यायचं झालं तर विविध प्रकारच्या भाषा मुंबई विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. त्याचं ट्रेनिंग, त्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि भाषांमध्ये, फॉरेन भाषांमध्ये किंवा परकीय भाषांमध्ये करिअर करणाऱ्या व्यक्ती फार कमी असल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये तेवढी मोठी प्रचंड स्पर्धा नाही आहे. आणि जर भाषेचं कौशल्य शिकून जर तुम्ही जर परकीय भाषांमध्ये जर करिअर करू इच्छित असाल तर परकीय भाषा हा एक करिअर ऑप्शन तुमच्यासाठी नक्कीच आहे. मित्रांनो, मी 24 तासच्या 10वी-12वी नंतर पुढे काय या चर्चासत्रातील पहिल्या भागात आर्ट्स फॅकल्टीतील अर्थात कला शाखेतील करिअरच्या वाटा याविषयी आपण सखोल चर्चा केली. लवकरच भेटूया दुसऱ्या भागात कॉमर्समधील करिअरच्या वाटा अर्थात वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी या विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत
तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.